पणजीन झाल्ल्या एका पत्रकार परिषदेत शिवसेना फुडारी गजानन कीर्तीकर हांणी प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखालच्या गोया सरकारचेर कडक टिका केली. गोयांतल्या सामान्य लोकांचे प्रश्न अद्याप सुटूंक नात असो आरोप त्यांनी केलो. तशेंच येवपी विधानसभा वेंचणुकेत शिवसेना गोयांतल्या 30 सुवातींचेर वेंचणूक लढवयती अशी घोषणा त्यांनी केली. यावेळा शिवसेनेचे गोया राज्यप्रमुख उपेंद्र गावकर लेखीत हाजीर आशिल्ले. उपेंद्र गावकर आपले मनापासून स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व गोवा राज्याचे संपर्क नेते माननीय गजानन कीर्तीकर याचा मी आपणास थोडक्यात परिचय करून देतो. गजानन कीर्तीकर हे शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत आहे. BA अर्थशास्त्र असून 1990 सालापर्यंत रिझर्व्ह बँकेत नोकरी करीत होते. 1990 ते 2009 पर्यंत राज्याचे मंत्री, 2014 ते 2024 सलग 2 वेळा खासदार म्हणून कीर्तीकर, तसेच आमचे गोवा राज्य संपर्क प्रमुख सुभाष सावंत, आमचे गोवा राज्य समन्वयक तसेच लोकाधिकार महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरेजी, तसेच आमचे गोवा राज्याचे सचिव शिवसेनेचे काशीनाथ मयेकर आणि उत्तर जिल्हा प्रमुख सुनील सांतिनेसकर. मी माननीय गजाभाऊ कीर्तीकर साहेब यांना आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करण्याची विनंती करतो. नमस्कार. मी अत्यंत अंतःकरणापासून आपलं सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन हा धूमधडाक्यात मुंबईमध्ये साजरा होतच आहे. पण गेले वर्षभर शिवसेनेचं कामाला आम्ही सुरुवात केली गोव्यामध्ये, आणि आज हा वर्धापन दिन आम्ही 19 जूनला साजरा करत आहोत. त्या निमित्ताने तुमच्या मार्फत गोव्याच्या जनतेपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे, म्हणून तुमचं अंतःकरणापासून स्वागत करतो. गोव्यामध्ये जवळजवळ वर्षभर आम्ही संघटना मांडणीचं काम करतो. आम्हाला साधारणपणे 30 विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या सर्वेक्षणानुसार पोषक वातावरण आहे. विद्यमान सरकारचा जो कारभार चालू आहे त्या कारभाराबद्दल गोमंतकीय जनतेमध्ये त्यांच्याबद्दल चीड निर्माण झालेली आमच्या लक्षात येते. महाराष्ट्रापासून जवळ असलेला सांस्कृतिक नातं असलेला, अस्मिता दोन्ही महाराष्ट्राची गोमंतकाची एक असलेला छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत जसं महाराष्ट्राच्या जनतेचं आहे तसं गोमंतकीय जनतेमध्ये सुद्धा आहे. अशा वेळेला आमच्या सर्वेक्षणानुसार आम्ही 30 विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पोषक वातावरण असल्यामुळे आम्ही निवडणुकीच्या दृष्टीने सज्ज झालेलो. प्रत्येक विधानसभेमध्ये बूथ यंत्रणा सक्षम करणार आहोत. प्रचार यंत्रणा चांगल्या तऱ्हेने राबवणार आहोत. महिला, युवा आणि पुरुष या संघटनेचं मागणी ग्राम लेवलपर्यंत आम्ही करणार आहोत. गोव्याचा इतिहास आपल्याला सर्वांना अवगत आहे. 61 साली गोवा पारतंत्र्यातून बाहेर पडला. गोवा जेव्हा पारतंत्र्यात होता त्यावेळेला आपल्याला पत्रकार असल्यामुळे त्याचा अभ्यास असेल की त्यावेळेला त्या काळातल्या तरुण मुलांनी सशस्त्र क्रांती केली गोवा स्वातंत्र्य संग्रामासाठी. आणि त्याचबरोबर जवळ असलेल्या महाराष्ट्रातून सुद्धा निशस्त्र सत्याग्रही या ठिकाणी सालाजारच्या विरोधात, पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रही म्हणून पाठवले. काही लोक शहीद देखील झाले. महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते गोवा स्वातंत्र्य संग्राम
गोवा स्वतंत्र दल जो स्थापन केला पुण्यामधून त्या ठिकाणी कार्यरत होते. आज मितीला ज्या वेळेला मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जात होती, मराठी माणसापासून हिरावली जात होती, त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105 हुतात्म्यांचं बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मुंबईमध्ये मराठी माणसांवरती, भूमिपुत्रांवरती जो अन्याय होत होता, नोकऱ्यांमध्ये, व्यवसायामध्ये, आर्थिक त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे होत होते, तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी फार मोठा बुलंद आवाज मुंबईमध्ये, महाराष्ट्रात उभा केला. आज जवळजवळ तीच परिस्थिती ज्यावेळेला आम्ही फिरतो, आम्ही ऐकतो, तरुण मुलांमध्ये आम्ही वावरतो, तेव्हा गोमंतकामध्ये भूमिपुत्रांवरती